शेतकरी मित्रांनो, फक्त 2 मिनिट थांबा. कर्जमाफीच्या यादीत तुमचं नाव आलेलं असलं तरी जर तुम्ही ही 2 कामं केली नसतील तर तुमच्या खात्यामध्ये 1 रुपयाही जमा होणार नाही. अनेक शेतकरी ही चूक करत आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ती 2 कामं नेमकी कोणती आहेत, कर्जमाफीची यादी नेमकी कुठे जाहीर झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नाव लाभार्थी यादीत कुठे आणि कसं तपासायचं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एकही मुद्दा मिस झाला तर तुमचं नुकसान होऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 31 जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. पण फक्त यादीत नाव आलं म्हणजे काम संपलं असं नाहीये. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण म्हणजेच eKYC आणि ॲग्रीस्टॅक फार्मर ID नोंदणी अनिवार्य आहे, गरजेची आहे. जर ही प्रक्रिया पूर्ण नसेल तर तुमचा लाभ अडकू शकतो. त्यामुळे वेळ वाया न घालवता आजच आपल्या जवळच्या महाई सेवा केंद्रात CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन तुमची eKYC आणि फार्मर ID नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. आता प्रश्न येतो, आपलं नाव यादीत कसं पाहायचं? यासाठी लाभार्थी याद्या ग्रामपंचायत, संबंधित बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्रात लावल्या जाणार आहेत. तिथं जाऊन तुमच्या विशिष्ट क्रमांकाने नाव तपासायचं आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, अजून तुम्ही eKYC केलेली नसेल, फार्मर ID नोंदणी केलेली नसेल तर आजच पूर्ण करा. शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचाही कर्जमाफीचा लाभ केवळ एका छोट्या प्रक्रियेमुळे अडकणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे का नाही. आणि अशाच अपडेटसाठी जाताना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद.